पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ पवन सब संतनाय नमो नमः। हरि हरि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता मा पुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरि हरि भावार्थ रामायण अंतर्गत अरण्यकांडातील 22वा अध्याय चालू आहे। या अध्यायाचा प्रसंग कबंध आणि राक्षसाचा उद्धाराचा प्रस्तावना चालू आहे। यामध्ये कथा गोड आहे। हरि हरि श्री रामचंद्राय नमो नमः। करोनि जटायुद्धरणा श्रीरामानी लक्ष्मण करावया सीता गवेषण वनोपवन शोधिती वन शोधिता लक्ष्मण तो देखता होय अपशकुन तेने भैल कंपायमान सांगता होय श्रीराम। सौमित्र तेजस्वी महावीर परनारी सहोदर सत्यवादी अति पवित्र नित्य एकाग्र श्रीराम भजनी त्यागोनी धनमान रमा त्याजोनी श्रीराम भजन ऐसा सौमित्र अति पावन अशुभ चिन्ह अनुवादे। भाऊ स्फुरती दुःखाय महान शुभ लवती लोचन तरी श्रीरामा होय सावधान अति विघ्न दिसताये सवे जाती पैचा कुशब्द बोलती वायस दिग्ददा हे कोंदले आकाश दिसे त्रास पशुपक्षा ऐसे देखोनी चिन्ना दोघे झाले सावधान पुढे करावे आगमन तो दुर्धर विघ्न ओढवले। श्रीराम लक्ष्मणा सन्मुखावनी झाली महाहाकार तेने दुमदुमले तिनी लोक वनी अनोखा गजबजले स्वापदी आक्रोशे आरडती एक दीर्घ सोरे गरजती एक मूर्छागत पडती वृक्ष उन्मळती समोळे ऐसे देखोनी दोघे जन धनुष्य सजोनी बाणवणीचे निर्दाळावया विघ्न सावधान चालिले शुद्ध करावे दंडकारणे हे माझी प्रतिज्ञा संपूर्ण तरी आधी निरोधोनी येथीचे विघ्न मग गमन पुढे करू। ऐसे बोलोनी श्री रघुनाथ विघ्न निसावया चालिला तेत तो राक्षस अत्याद्भुत त्या वनात देखिला सकंठ मस्तकी नाही शिर आकाश प्राय दीर्घ शरीर उदर उदरी मुक्रूर दाडा तीव्र कराळ धगधगीत दोन्ही नयना अति क्रोधी निमग्न आणि तळवटी भग्न चरण बैसले स्थान सोडीन अति सलंब दोन्ही हात एक एक भाऊ योजनात हात दस दिशा भोवत कवळोनी खात पशुपक्षी मतमातंगाचे कळप मुखा माझी होती गडप सिंह याग्रा स्वला मुख मुखी निक्षेप दो हाती पक्षी उडता योजनात धरो निघाली मुखात
पशुवनांतरी चरत कवळोनी समस्त मुखी घाले गावोगाव उंच हात अखंड गगनात भोवता प्राणी त्याते न देखत दरोनी मुखात सोय घाली कबंद दिसे जैसा पर्वत गुप्त कर भोत गगनात प्राण्याचे लक्ष नाही तेथ दरोनी समस्त मुखी घाली मारावया राम लक्ष्मण रावणे धाडिले 8 जण ते राक्षस महाबळी दारुण दोघासी धरून मारावया पुढिले आती गुडाईपिने वाट धरोनी मारावया दोन्ही 8ही निघाले कबंदवने तवतेने धरोनी बक्षिले कबंदे धरोनी 8ही जण स्वेच्छा केले त्याचे भक्षण मग पुढे धरावया राम लक्ष्मण लक्ष लावून राहिलासे शिरचरण रहित मध्याया लागी नामे तो कबंद देखोनी राम लक्ष्मण सनिध धरावया सिद्ध तो झाला त्या दोघाते लक्षोनी कबंदे दोन्ही बाहू पसरोनी दोन्ही हाती धरले दोन्ही आवरोनी निजबळे त्याचे करावया भक्षण कबंद ओढी रघुनंदन लक्ष्मण तो श्रीराम ओढे नानुप्रमाण देखोनी आपण शाशंक मज कबंदाची निज शक्ती आता दोन्ही मानसे न ओढती तरी याचे ठाई दुर्धर शक्ती याची कुळवरती पुसोपा तुम्ही कोणाचे पै कोणानी येथे यावया काय कारण या ठायाय जे आले ती जाण मुखे बक्षेन ते माझे तो रामासी म्हणे लक्ष्मण राक्षसे लाविले दृढबंधन बळे सुखान्वे जाण काय आपण करावे राम म्हणे लागल्या दृढबंधन तरी आपण सोडवावे आपण दुजाची करी जो आस जाण ही नदीन तो नपुशंक सौमित्र ऐके सावचित्त याचा पुसुदे वर्तंत मग याचा करीन घात न लागता एक क्षण मात्र कबंद म्हणे जरी न सांगता वर्तंत तरी मी तुमच्या करीन गाता मग हासोनी श्री रघुनाथ निज वृत्तांत सांगत अरे मी दासरथी रघुनाथ रावणे केले सीताहरण तिचे करावया गवेशन दोघे जण येथे आलो तो दीर्घ बाहू निमग्न वदन त्रिकाळ रूपे कैसा कोण मार्ग रोधावया काय कारण निज लक्षण वद सांगे हेची माझे निज व्रत तू मनशील भक्षावे म्यायेत बाहुबळे आकर्षित दोघे मुखात घालावया कबंदाती क्रोधानळी दोघाते ओढी सबळ बळी बाहू उखळू पाती समोळी परी बंधूची आजाळी ओढीना तव लक्ष्मण म्हणे रघुनाथा तव पेटला निजघाता तरी यासी वदावे शीघ्रता विलंबाता करू नये श्रीराम सांगे आपण यासी तो नाही चरण बाहुबळे हा सबळ पूर्ण त्यास त्या आपण छेदाव्या आम्हा दोघा ते धरून येथ याचे याने गोविले हात तरायाचा भुजा छेदून येथ सावचित्त निज खरगे खर्ग काढून सावचित्त श्रीरामे छेदिला दक्षिणास्त आणि लक्ष्मणे त्याची क्षणात वामास्त छेदिला भुजा छेदिला महाथोर तो वाहती रुद्राचे पूर राक्षसाती आक्रंदे थोर तेने चराचर दुमदुमिले नाद कोदला अंतराळी नाद कोंदला सप्तपाताळी नादे पक्षी स्वापते अंधोळी बैसली टाळी दिग्गजा घाय राक्षस कंपाय मान तुम्ही दोघे काय राम लक्ष्मण केले माझ्या भुजाचे छेदन आणि काशी जाण न तुटती आतर्के माझ्या भुजा जाण लक्षुदाने श्रीराम लक्ष्मणाने कान करवे छेदन मूर्छापन देखोनी आणि कान कळे माझी गोष्टी आणि मद देखता दृष्टी मूर्छापन पडली सृष्टी ते उठावटी मी बक्षी माझ्या भुजाचे बळ संपूर्ण ओढिता न ओढती दोघे जणांनी बळे भाऊचे केले छेदन
तरी राम लक्ष्मणा तुम्ही दोघे तुमचा घाव लागता देख दुःख ना सोनी वाटे सुख श्रीराम सौमित्र तुम्ही आवश्यक आलोली निज शक्ती ऐसे ऐकोनी राक्षस वचन सौमित्र सांगे आपण आम्ही दोघे राम लक्ष्मण सीता गवेषण करू आलो तव लक्ष्मण पुसे राक्षसासी तरी तू कोण येथे वनवासी शिरछेर नेवी नकबंदेसी ते रावयासी काय कारण कोथळा प्रचंड चरण वेनवे ते कैसे आगमना आणि उदरी दिसे क्रूर वदना दीर्घदर्शन विक्राळ येथे तुझ्या मुखाती पशुपक्षा झाली शांती कवळोनिया स्वापदे दोन्ही हाती ऐसा ते सुधार्थ तू कोणा ऐकोणी लक्ष्मणाचे वचन राक्षसी संतोषण मग आपले पूर्व विधान स्वय सावधान सांगत कश्यपाची प्रिय पत्नी तिती आदिती आणि दनी जे का रूपे श्री समाने ते माझी जननी श्रीरामा तरी त्या धनुचा पुत्र मी प्रिय पूर्ण या लागी माते मनती धनु रूपे मदमनो सबळे पूर्ण बळवंत रूप यवन संपत्ती अंगीच्या बळाची उद्धती नाना वदन विकटवरती ऋषी वनांती बेडसावी स्थूळ शिरा महा ऋषी शिवने व्यंचिता वनफळासी मे आदो मुके भेडसावी त्यासी तव तेने क्रोधावेसी शापिले विकराळ मुख योजन कर चरण रहित स्थूळ शरीर उदरा माझी निमग्न शिर होसी आघोर राक्षस मग त्याचे धरोनी चरण उपशाप मागितला पण करिता सीता गवैषण राम लक्ष्मण वना येती त्याशी तू धरिता भक्षार्थी ते दोघे दोन्ही भाऊ छेदिती तेव्हा तू पावसी उद्धार गती ऐशी वरदेवती ऋषी वदरे अनेक एक माझी उद्धती ते मे सांगे तुम्हा प्रति मज तुष्टला प्रजापती तपोनवरती संतोषोनी तपे प्रसन्न केला विधाता ब्रह्मशाप निवारी म्हणता द्युज शापी न चले सामर्थ्यता मने अन्यता ऋषी भाषित न निवारवे ऋषी शापासी मग मागितले दीर्घायुष्यासी ब्रह्मयाने देवोनी त्यावरासी आद्रसेसी तो जागेला व्हावया ब्रह्मशाप प्राप्तीसी गर्व वाटला माझे चित्ती मी तो चिरंजीव त्रिजगती इंद्रादी किती मज पुढे ऐशी आगर्वाची उद्धती घ्यावया त्याची स्वर्ग संपत्ती झाली इंद्रपदाची प्राप्ती मज शचीपती कोपला मजा आयुष्य आहे पूर्ण इंद्र मारावया मशक कोण येण्याची अति गर्वे जाण युद्ध दारुण म्या केले तीक्ष्ण वज्र शतधारा गाये हानीतल्या धुरा पुरा शरीर निमग्न केले शरीरा चरणधारा खंडिले घाये दुःखी झालो अत्यंत इंद्रासी म्हणे मी न करी घात तो म्हणे तू चिरंजीवित जीवितांत घडेना ऐसे बोलता सुरपती मजाली ब्रह्मशाप प्राप्ती क्षणा माझी पडली भ्रांती अति उन्मती राक्षस उदरोदरी निदली मुख अति विक्राळा आणि विकट दोन्ही हात योजन एक एका त्यागादा निवार जय जय सापडे हातात पशु पक्षी प्राणी नित्य बक्षी तरी सुदेशी नाही अंत समसमिताती दुःखी नवल कैसे श्री रघुनाथा काय खाऊ हे चिंता अनेक नाठवेची सर्वता उदरे थाती दुःखी पोटाची चिंते हाती जगाशी पडली आती भ्रांती हृदय नाठवे श्री रघुपती ऐसा दुःखावरती उदरार्थ वेदशास्त्री आती संपन्न स्वयंमनवी मी सज्ञांतरी शिष्णोत्तर परायण इतर जनते मशक असो इतराची काय कथा माझी जे का दुःखावस्था सावधायके श्री रघुनाथा मोक्षदाता तू माझा ये देहाचे संगती आती दुःखी मी श्री रघुपती
अमृती पिंड प्राय नाही गती निंदे सर्वार्थी सर्वस्वे यासी नाही गमनागमन गती नाही अंतरी शुद्धमती बाहे क्रिया जीव घाती निंदे सर्वार्थी सर्वस्वे मारोनी खाये जीव मात्र न मने ब्राह्मण क्षत्रिय शूद्र ऐसे राक्षस मियो अपवित्र दुःखे दुर्धराती दुःखी तरी शाप भागे स्तव जान तुम्ही आले ती दोघे जण तरी येणोय सीता गवेषण माझे उद्धरण करू आला करिता माझे भाऊ छेदन छेदिला माझा देहाभिमान गाय केले सावधान सुख संपन्न श्रीरामा तुम्ही दोघे पूर्ण पुरुषा सात्न सत्वनिष्ठ सद्विवेक तुमचे चरण सुखदायक सदा सात्विक तुमचे ऐसी तुम्ही धीरवीरा सत्व स्वरूप महासुर तुम्ही निज धर्माचे मायरा चित मात्र तुम्ही दोघे तुम्हाशी देखताची दृष्टी निमाल्या विद्या पापे कोटी सुख स्वरूपी झाली भेटे कृपाळू सृष्टी श्रीराम तुम्ही दोघे आलोलिक तुमच्या चरणा वळंगता देख दुःख छेदोनी दिदले सुख परमस्पृश तुम्ही दोघे पापकार्याती निंदित राक्षस योन्याद पात्यामज केले निर्मुक्त ब्रह्मभूत तुम्ही दोघे ऐसे बोलून आपण कबंद घाली लोटांगण माझे छेद केलिया देहधन सांगेन संपूर्ण सीता शुद्धी मी सांगेन हे ऐकोनी श्रीराम वचन त्यासी पुसे स्वयापन अति सावधान शुद्ध ध्यार्थी श्रीराम पुसे कबंदासे सीता शुद्धी सांगेन मनसी कोणी नेली कोणे स्थळासी कोणे देशी ते सांगे बुद्धी करोनी सावधान स्वस्थ करोनी निजमान सीतेचे केवते गमान स्थानमान मज सांगे ऐसे ऐकोनी श्रीराम वचन कबंद सांगे आपण ऐसे मज आहे ज्ञान ते सावधान अवधारी मग लक्ष्मणासी उभे करोनी कबंद सांगे गरजोनी श्रीरामाची धर्मपत्नी गेला घेऊनी रावण त्याचे नाव मी ऐकले कानी परी तो देखिला नाही नैने तो केवता गेला गगनी कोणे स्थानी मिनेने त्याचा आवास ना निवास कोणे ठाई रेवास जनवास की वनवास ते मी निशेष जाणे ना श्रीरामा माझे शुद्ध ज्ञान ब्रह्मशापे झाले विच्छिन्न न करिता राक्षस देहाचे धन माझे मज ज्ञान प्रगटेना अच्छा दावया निज ज्ञान श्रीरामा मुखे देह बंधन देहाभिमान केलिया धन ज्ञान विद्यान प्रांजळ या लागे राक्षस देह धन दीर्घ करतेत खानून त्या माझी शुष्क काष्टे घालून करावे धन सौमित्रे अंतकाळ करी जो मित्रा तयाचे नाम घा सौमित्र मातो तुमचे कृपा पात्र श्रीरामचंद्र कृपाळू लक्ष्मणाय के सावधान या देहा नाही प्रेतपण श्रीराम हस्ते अति पावना करपेने धन स्वा केले करपेने धन करी स्वामी केलिया राक्षस देहदाना सीता प्राप्तीचे विधान मी यथार्थ सांगेन सत्यवचन श्रीरामा ऐकोनी कबंदाचे वचन संतोषला रघुनंदन पाचारोनी लक्ष्मण देहधन करविले कबंदाचे देहधन चित्ते माझे करिता जाणतो निंदे देह त्यागुण झाला पण देही दियांबर परिधान नरगे भूषणे दिवे चंदन मंदार पारिजातक सनातन माळा परिधान मगमगित त्याजिता राक्षस ध्यासी धनुदान उल्लासेसी श्रीरामा तुझी कृपायसे निमेषार्धेसी सुखी केले
तुझे करिता नाम स्मरण सुरासुरे ती शरण तुझे देखील श्री चरणा शरण साविजे त्यात तुझे सांग संदर्शन मज घडले संपूर्ण मनो निघालिता लोटांगण आले इमान हंसयुक्त धन्य दिवजाचा निज शापे केला निष्पाप श्रीराम भेटली आचित स्वरूप सुख स्वरूप मी झालो सुख स्वरूप चराचर सुखे भरले सागर कबंदासी उत्साह थोर श्रीरामचंद्र संतोषला कबंदाती उल्हासून बैसला हंसयुक्त इमानी सीता प्राप्तीचे दाणे स्वय गरजोनी सांगता कबंद बैसोनी मानिये श्रीरामा सांगे कळवळोनी सीता सुद्धीचे विधाने सावधानी अवधारी ऐके श्रीरामा सत्य उत्तर सीता भेटवावया ती सत्वर सुग्रीवासी करी मित्र वानरवीर महाबळी पाले खाईर वानर केवळ नव्हती वंचर किष्किंधेचा राज्यधर सैन्य अपार जयाचे सुग्रीवाचे चौघे प्रधान राजनीत्याती संपूर्ण सौपुरुषात्याती सज्ञान बळवाहन बळिष्ठ समानशील योगे मैत्री वेरवेरा नित्य सहाकारी तुम्हा दोघा समान सरी तेही अवतारी श्रीरामा तुझी भार्या रावणे हरण सुग्रीव भार्या वाली ग्रहण दोघाची अवस्था समसमान दोघे दिन स्त्रीविरे तुझ राज्य त्यागे प्राप्तवन त्यासी राज्य त्यागे ऋषी मुख स्थान दोघाचे दुःख समानाती दीन स्थिती गती तुमई नरपती धीरवीर आणि नरपती सुग्रीवीर त्यासी करावया गत्ते मित्राचार सीता सुंदर प्राप्त्यार्थी हे तो मानले श्रीरामा वचन केवते सुग्रीवाचे स्थान कोणे मार्गे करावे गमान श्री रघुनंदना पुसतसे कबंद सांगे श्रीरामा प्रती येण्याची मार्गे श्री रघुपती पंपा सरोवराची ख्याती आती विश्रांती तापसा देखील या पंपेचे दर्शन दुःखी होती सुख संपन्न त्या वानरांचे स्थान स्वानंदे पूर्ण किरडती तुझ सुग्रीवा झालिया भेटी दोईच्या दुःखा होईल तुटी मिळवणी वानर कोटी सीता गोरटी शोधिल वानर धाडोनी महाबळी तिरलोके घेतील घर धांडोळी ठाई घालोनी जनक भाळी वानर तत्काळी येतील सीता विरे तू आपण गिवसिसी गिरी कंदर वना तिची शुद्धी वानर गणन लागता क्षण आणि ती स्त्री विषयचे सुबद्ध वाळी सुग्रीवा महाद्वंद सहा मासा करिता युद्ध विरा उन्माद वाटिव तुझे निहाते वाळी मरण हे मज आहे ज्ञान पूर्ण शीघ्र जाऊन आपण वाळी निर्दळन करावे त्या दोघाच्या युद्ध संबंधी ठाकोनी जावे तोरेसी रणी निर्दाळावया वाळीसी सुख सुग्रीवासी स्वानंदे जे वाळीचे निर्दळन तेची सुग्रीवा मित्रत्व पूर्ण तेने तू पावशील कल्याण सत्यवचन श्रीरामा बंधू माझी वैर पडावया मुखे स्त्री साचार स्त्री संग मुखे दुर्धरा दुःखी नर स्त्री संगे सुग्रीव मित्राचे मैमान पावसिली सीतारत्न कीर्ती प्रगटे लागती पावन सत्यवचन श्रीरामा ऐसे कबंदे सांगोनी स्वे श्रीरामासी वंदोनी आल्हादे मानी बैसोनी उर्धव गमनी तो गेला एका जनार्दन शरण झाले कबंद उद्धरण पुढे श्रीराम लक्ष्मण पंपा प्रयाण स्वे करीती
श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी. स्वस्ति श्री भावात रामायणे अरण्यकांडे काकार्टिकाया कबंधो उदरणं नाम द्वेषत्मोऽध्यायः. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. सब संतन की जय. पवन पुत्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि. श्रीराम जय जय राम. 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 हरे 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 ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम. शांति शांति शांति.